नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रिद्धेश कदम व्हिडिओग्राफर आहेत. दिवाळी आपली सगळ्यांची आनंदात गेली असेलच नक्की. आता दिवाळीनंतर नवीन फटाके उडवण्याचे दिवस जे आहेत, ते उद्या आणि परवा आहेत. कारण अमेरिकन निवडणुका उद्या 5 तारीख अमेरिकेतल्या निवडणुका होतील. दुसऱ्या दिवशी निकाल लागेल. त्यानंतर जिंकणारी जो पक्ष असेल, तो फटाके उडवणारच आहे. भारतातलेही काही समर्थक असतात. एका पार्टीचे समर्थक, दुसऱ्या पार्टीचे समर्थक, ते सुद्धा जल्लोष करतील. अर्थात भारतात जसा निवडणूक जिंकल्यानंतर जल्लोष होतो, त्या प्रमाणात काही अमेरिकेत होत नाही. त्या लोकांची तशी संस्कृतीच नाही आहे. परंतु ही जी निवडणूक आहे, अमेरिकन राष्ट्रपती, अमेरिकन राष्ट्रप्रमुखाची जी निवडणूक, राष्ट्रपती हा शब्द इथे वापरणं तितकासा बरोबर नाही. कारण निवडणुकीमध्ये एक महिला आहेत आणि एक पुरुष आहे. राष्ट्रप्रमुख आपण म्हणूया. तर अमेरिकन राष्ट्रप्रमुखाची निवडणूक ही नुसत्या अमेरिकेकरता महत्त्वाची असते असं नव्हे. तर संपूर्ण जगाकरता महत्त्वाची असते. कारण रशियाचं जेव्हा पतन झालं, त्याच्यानंतर जगात सर्वात एकच महासत्ता उरली होती, ती म्हणजे अमेरिका. आता हळू-हळू चीनसुद्धा अमेरिकेच्या जवळ महासत्ता म्हणून येऊ पाहतोय. भारतसुद्धा त्याच्या जवळ हळू-हळू येऊ पाहतोय. पण आज बघितलं तर अमेरिकेतली सर्वात मोठी शक्ती, महासत्ता नंबर 1 ची अमेरिकाच आहे. आर्थिक शक्तीसुद्धा अमेरिकाच आहे, सामरिक शक्तीसुद्धा अमेरिका आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये राष्ट्रपती कोण आहे, याच्यावरती बऱ्याच गोष्टींचं भवितव्य अवलंबून असतं. आणि सध्या तर जग अशा नाजूक परिस्थितीमध्ये आहे. 2 अतिशय गंभीर मुद्दे युद्धाच्या रूपात या जगात चालू आहेत. गेली 2 वर्षाहून जास्त वेळ युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे आणि गेले वर्षाहून जास्त वेळ इस्रायल आणि हमास यांचं युद्ध पश्चिम आशियामध्ये अतिशय घनघोर असं सुरू आहे. दोन्ही ठिकाणी प्रचंड प्रमाणावर मनुष्यहानी होती आहे. युद्धाचा निकाल अजून दोन्ही ठिकाणी दृष्टीपथात नाही आहे आणि दोन्ही युद्धांमध्ये अमेरिकेची एक निर्णायक भूमिका आहे. आता कशी निर्णायक आहे? तर या दोन्ही युद्धांमध्ये आपण बघितलं असेल, की शस्त्रास्त्रांचा वारेमाप वापर होतो आणि ही जी युद्धमान राष्ट्र आहेत म्हणजे युक्रेन आणि हमास किंवा हमासचे जे बाकी साथी आहेत, इराण आहे, हिजबुल्ला आहे, सिरियामध्ये जे आहेत ते किंवा लेबनॉनमध्ये काही हिजबुल्ला आहेत. या लोकांचं शक्ती काही एवढी मोठी नाही आहे, की इतकी वारेमाप शस्त्र ते वर्षानुवर्ष, महिनोन्महिने उधळत राहतील. ही शस्त्र त्यांना कोण पुरवतं? अमेरिका पुरवते. बहुतांशी युक्रेनचा सगळा शस्त्रपुरवठा अमेरिकेकडनं होतोय. इस्रायलचा बराचसा शस्त्रपुरवठा अमेरिकेकडनं होतो. कारण इस्रायल हे अगदी लहान राष्ट्र आहे. त्यांच्याकडे संसाधनांची प्रचंड कमी आहे. परंतु अमेरिकेचं ते मित्रराष्ट्र आहे. अमेरिका त्यांच्या मागे कायम उभा राहणारं असं राष्ट्र आहे. त्यामुळे अमेरिका त्यांना शस्त्रास्त्र पुरवतच राहतं. आता अशी शस्त्रास्त्र जेव्हा पुरवली जातात, तेव्हा ती 2 पद्धतीने पुरवली जातात. एक म्हणजे भारत आणि कुठल्या देशाचं युद्ध झालं, तर भारत ही शस्त्रास्त्र विकत घेतो. जसं राफेल आपण विकत घेतलं. युद्ध नाही झालं, पण राफेल आपण फ्रान्सकडनं विकत घेतलं. तर आपण त्याचे पैसे दिले. म्हणजे फ्रान्समध्ये राफेल बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, जी कंपनी आहे दसॉ, त्यांना पैसे मिळाले. परंतु युक्रेनकडे तर पैसेच नाही आहेत. हमासकडे तर पैसेच नाही आहेत. ते शस्त्रास्त्र विकत घेऊ शकत नाहीत. त्यांना शस्त्रास्त्र कोणीतरी पुरवतो. हमासला इराण पुरवतो. इस्रायलला अमेरिका पुरवतो. मग ते काय करतात, की सांगतात, की बुवा युक्रेनला जशी शस्त्रास्त्र पुरवली, सांगितलं तुम्हाला आम्ही जवळ-जवळ 100 अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र दिली आहेत. तुम्ही त्याचे पैसे आम्हाला द्यायचे आहेत. युक्रेन म्हणतो आम्ही देऊ. कुठनं देणार? त्यांच्याकडे जेवायला पैसे नाही आहेत. पण युक्रेन युद्ध अमेरिकेला हवं आहे, रशियाला गुंतवून ठेवायचं आहे, म्हणून अमेरिकन सरकार युक्रेन सरकारला हे कर्जाऊ देते. परंतु शस्त्रास्त्र बनवणारे जे लोक असतात, ज्या कंपन्या आहेत, लॉकहीड मार्टिन आहे, अमेरिकेत बऱ्याच मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, ज्या शस्त्रास्त्र बनवतात. बोईंग आहे. त्या शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपन्यांना तर काही असं नाही सांगता येत, की आम्ही युक्रेनला मदत देतोय, तुम्ही आम्हाला फुकटात द्या. त्यांना तर रोख पैसा हवा असतो. अमेरिकन सरकार त्या कंपन्यांना पैसे देतं. म्हणजे कंपन्यांचा धंदा होतो. लक्षात घ्या इथे परिस्थिती काय आहे. त्या कंपन्यांचा धंदा होतो. प्रचंड प्रमाणावर धंदा होतो. त्या कंपन्यांचे शेअर 20 आणि 30 पटीने सुद्धा काही-काही वेळेला वाढलेले आपल्याला दिसतात. आणि हे पैसे कोण भरतं? अमेरिकन सरकार भरतं. अमेरिकन सरकार कुठनं भरतं? करदात्यांचे पैसे. सरकारकडे पैसे कुठे असतात हो? सरकार जेव्हा-जेव्हा पैसे काढतं, तेव्हा करदात्यांच्या पैशातनंच हा उद्योग चाललेला असतो. कर्ज काढायचं, करदात्यांकडनं पैसा घ्यायचा. युक्रेन काही परत देणार नाही हे पैसे. इस्रायल काही ते शस्त्रास्त्राचे पैसे परत देईल अशी शक्यता कमी आहे. तर याचा अर्थ अमेरिकन कंपन्यांचा धंदा खूप मोठा व्हावा याकरता अमेरिकेचे जे नागरिक आहेत, ते आपल्या करातनं पैसे देतात. आता हा जो धंदा करतात, त्याला सध्याचं नाव आहे डीप स्टेट.
डीप स्टेट म्हणजे अमेरिकेतले असे काही ऑपरेटर्स, असे काही मोठी कंपनी किंवा मोठी लोकं, की जी हा धंदा करतात आणि त्याच्यातनं बक्कळ पैसा कमवतात. या डीप स्टेटला काय पाहिजे? या डीप स्टेटला युद्ध चालूच राहायला पाहिजे. जिथे नसेल तिथे अनेक युद्ध सुरू झालं तर त्यांना फार आनंद होतो. आनंदाच्या उकळ्याच फुटतात जणू. परंतु याच्यात नुकसान कोणाचं होतं? जी राष्ट्र त्या युद्धात गुंततात त्यांचं तर प्रचंड मोठं नुकसान होतं. परंतु अमेरिकन नॉर्मल जी लोकं आहेत, सिटिझन्स, अमेरिकन नागरिक त्यांचं नुकसान होतं कारण त्यांच्या कराच्या पैशातनंच ही दिवाळी चालली हो. तर याच्या विरुद्ध अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प जे सध्या राष्ट्रपती पदाकरता पुन्हा एकदा एकदा ते राष्ट्रपती होते. 14 साली ते निवडून आले होते. 16 साली 16 ते 20 ते राष्ट्रपती होते. पण 20 साली ते हारले. त्यामुळे आता 24 साली ते पुन्हा राष्ट्रपती पदाकरता उभे आहेत. तर डोनाल्ड ट्रम्पने सांगितलंय, की ही युद्ध बंद व्हायला पाहिजेत. या युद्धांमध्ये जो खर्च होतोय, तो त्यात फक्त अमेरिकेतल्या शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्या श्रीमंत होत आहेत. अमेरिकन नागरिक, अमेरिकन सरकार आणि अमेरिकेची बाकी सगळी जनता ही गरीब होत चालली आहे. मी जर राज्यावर आलो, तर तत्क्षणी हे युद्ध थांबवेन. मग कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला, की "कसे थांबवाल हो युद्ध?" साधी गोष्ट आहे. युक्रेनला मदत करणं बंद केलं, की युक्रेन लढूच शकत नाही. तेव्हा पुटिनशी काहीतरी समझोता होऊन तिथलं युद्ध थांबेल. तसंच इस्रायलमध्ये हमासला एक प्रचंड मोठा इस्रायलचा ट्रम्प हे इस्रायलचे मित्र आहेत. अमेरिका इस्रायलचे मित्र आहे. हमासला एक प्रचंड मोठा दणका दिला. इराणवरती एक दणकून बॉम्ब वर्षाव केला, की इराण गप्प बसेल. ते युद्ध थांबेल. म्हणजे युद्ध लवकर थांबवण्याकडे ट्रम्पचा कल आहे. याच्या उलट बरं असं केल्यामुळे काय होईल? शस्त्रास्त्र कंपन्यांचा तोटा होईल किंवा त्यांचा फायदा कमी होईल किंवा फायदा होणं बंद होईल. म्हणून ते ट्रम्पच्या विरोधात आहेत. गंमत बघा कॅपिटलिस्ट देश आहे. अमेरिका हा भांडवलशाही देश आहे. परंतु वाले जे आहेत, भांडवल जास्ती गुंतवणारे ज्यांनी शस्त्रास्त्र कंपन्या चालवल्या आहेत, ते या अमेरिकन प्रेसिडेंटच्या विरुद्धात आहेत. अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प जो आहे, तो स्वतः एक व्यापारी आहे, व्यावसायिक आहे. त्याचं म्हणणं उलटं असं आहे, की युद्ध थांबलं, की शांततेच्या काळात अमेरिकेच्या सगळ्याच कंपन्यांना पैसे कमवता येतील. तेही त्याचं म्हणणं चूक नाहीये. परंतु इथे काय आहे, की हे डीप स्टेटची जी लोकं बसली आहेत ना, यांना फक्त युद्धमान राष्ट्रांना अ, युद्धमान युद्ध साहित्य करणाऱ्या कंपन्यांनाच पैसे कमवायचे. असा हा सगळा तिढा तिथे चालू आहे. त्यामुळे ट्रम्पच्या विरुद्धात डीप स्टेट आहे. सामान्य नागरिक ज्यांना याची पूर्ण जाण आहे, ते निश्चितच ट्रम्पच्या बाजूने आहेत. दुसऱ्या बाजूला कोण आहेत? कमला हॅरिस. कमला हॅरिस म्हणजे आपण कसं परीक्षेला बसतो की नाही? आपण टर्मिनल परीक्षा असते, मग आपली मासिक परीक्षा असतात, मग टर्मिनल परीक्षा असते, मग वार्षिक परीक्षा असते. असं आपण जातो. परंतु एखाद्याला जर सांगितलं, की "तू बाकीच्या परीक्षा देऊच नको, एकदम वार्षिकलाच ये समोर आणि आम्ही तुला परीक्षेला बसायला परमिशन देऊ." तसं या कमला हॅरिसचं झालेलं आहे. कारण जो बायडन जे अमेरिकेचे राष्ट्रपती होते, त्यांचं इतकं डोकं कामातनं गेलं होतं, ते की पुष्कळदा तर समोर नसेल त्या माणसाचे हस्तांदोलन करायला जायचे, भास व्हायचे त्यांना. तर अशा माणसाला प्रेसिडेंट ठेवणं बरोबर नाही. त्यांची ट्रम्पबरोबर जी डिबेट झाली, अमेरिकन प्रेसिडेन्शियल ज्या निवडणुका असतात, त्याच्यात दोन्ही कॅन्डिडेट जे असतात, दोन्ही उमेदवार ते एकमेकांशी डायरेक्ट टीव्हीवरती डिबेट करतात. आज मी टीव्हीवर बोलायचं, उद्या टीव्हीवर तुम्ही बोलायचं असं नाही, डायरेक्ट डिबेट करतात. त्याच्यामध्ये ट्रम्पनी बायडनचा धुव्वा उडवला होता. ताबडतोब डेमोक्रॅट पक्षाच्या लक्षात आलं, की ट्रम्पच्या विरुद्ध बायडन तर उभे राहिले तर निकाल हारल्यातच जमा आहे. म्हणून त्यांनी तातडीने या कमला हॅरिस ज्या व्हाईस प्रेसिडेंट होत्या यांना आणून वार्षिक परीक्षेला बसवलं. याच्या आधी ज्या प्रायमरीज असतात, 2-3 वर्ष आधी हा उद्योग चालतो. प्रायमरीज म्हणजे पक्षांतर्गत निवडणुका असतात, की त्या पक्षात कोणाला राष्ट्रपती करायचं किंवा राष्ट्रप्रमुख करायचं. त्याला या बसल्याच नाहीत. या एकदमच वार्षिक परीक्षेला येऊन बसल्या आहेत आणि आता सगळीकडे भाषण करत फिरतायत. एकूण त्यांची भाषणं जर आपण पाहिली, नीट बारकाईने पाहिली, तर त्यांच्यासमोर जेव्हा टेलिप्रॉम्प्टर असतो, तेव्हा त्या टेलिप्रॉम्प्टर वाचतात. जेव्हा टेलिप्रॉम्प्टर नसतो, तेव्हा त्या निरर्थक, अर्थहीन बडबड करत बसतात. अमेरिकन जनतेने त्याला एक फार सुंदर नाव दिले. त्याला ते म्हणतात वर्ड सॅलड. म्हणजे कोशिंबीरीत आपण कसं सगळ्या घरातल्या उरलेल्या भाज्या टाकून कोशिंबीर करतो की नाही? काय घरात जे कालची भाजी असली, उसळ असली ती पण टाकून कोशिंबीर बनवतो. थोडंसं दही टाकलं की झाली कोशिंबीर. तसं सॅलड, शब्दांचं सॅलड त्या बाई करतात. नुसत्या गोल-गोल बोलत राहतात. तुम्ही नंतर ऐकलं तर त्यातनं काहीही अर्थ निघत नाही. असे खूप उदाहरणं सध्या टीव्हीवरती फिरतायत, की कमला हॅरिस काय बोलतात त्याचा काही अर्थ लागत नाही. एक अगदी छोटंसं उदाहरण सांगतो, की त्यांना असा प्रश्न विचारला, की ट्रम्प होता तेव्हा ट्रम्पने अत्यंत कडक नियम बनवले होते, की इल्लीगल इमिग्रेशन अमेरिकेत झालं नाही पाहिजे. त्यांनी चेक्स बसवले. ते तर सीमेवरती भिंत बांधायला निघाले होते. मेक्सिकोतनं कारण दक्षिणेकडनं इल्लीगल इमिग्रेशन होतं. म्हणजे कसे घुसतात लोकं, घुसखोर जे असतात, ते घुसखोर थांबायचे होते. तर त्याच्याकरता ट्रम्पनी भरपूर प्रयत्न केले. बायडन राज्यावरती येताक्षणी त्यांनी यांना सगळ्यांना माफी दिली आणि इल्लीगल इमिग्रंट्सकरता दरवाजे सताड उघडले.
चौपट लोकं आली. ट्रम्पच्या काळात जेवढे येत होते त्याच्या चौपट लोकं इल्लीगल इमिग्रंट्स आले. याबद्दल जेव्हा कमला हॅरिसबाईंना प्रश्न विचारला, तेव्हा त्या बाईंनी काय सांगावं? की हां, असं काहीतरी झालं पण आम्ही याच्यावरती कंट्रोल करणार आहोत. तर तो इंटरव्ह्यूअर म्हणाला, "अहो पण बाई तुमच्या काळात चौपट लोकं अशी घुसली आहेत." त्या म्हणल्या, "4 वर्ष तुम्ही राज्यावरती आहात आणि चौपट लोकं घुसली आहेत." त्या म्हणल्या, "मग ट्रम्प किती वर्ष प्रेसिडेंट होण्याचा प्रयत्न करतायत?" आता काही संबंध आहे का दोन्ही प्रश्न आणि उत्तराचा काही संबंध आहे का? अशी निरर्थक, बेताल उत्तरं द्यायची. नुसतं खरा-खरा हसायचं. जिथे हसायला नको तिथे सुद्धा हसायचं. अशा प्रकारचा कार्यक्रम सध्या तिथे चाललेला आहे. अत्यंत ठिसूळ असं व्यक्तिमत्व त्या कमला हॅरिसबाईंचं आहे. त्यांच्याबद्दल 1-2 शब्द सांगायचे. कमला हॅरिसबाई यांची आई जरी तामिळ इमिग्रंट असली, म्हणजे त्या तामिळ बाई होत्या आणि त्या अमेरिकेला गेल्या. तिथे त्यांनी अमेरिकन माणसाशी लग्न केलं वगैरे, वगैरे पुढचं. तर त्या बाई जरी असल्या तरी कमला हॅरिसबाईंना हिंदुस्थानची कवडीचीही जवळीक नाही आहे आणि किती जवळीक नाही आहे, त्या स्वतःला आफ्रिकन एशियन म्हणतात. कारण त्यांचे वडील हैटी नावाचा जो अमेरिकेच्या जवळ एक देश आहे, जो काळ्या-गोऱ्यांचा मिक्स देश आहे, त्यातल्या मिक्स रेसच्या माणूस त्यांचा पिता आहे. तर त्या स्वतःला आफ्रिकन अमेरिकन म्हणतात, एशियन म्हणत नाहीत. त्यांना हिंदुस्थानशी नाव जोडलेलं अजिबात आवडत नाही. कमला नाव असलं तरी कॅमेला म्हणून त्या नावाचा उच्चार, अमेरिकन उच्चार तसा असतो, तसा त्या करतात. त्यांची बहीणसुद्धा हिंदूच नावाची आहे. त्या हिंदू नाहीत. ते जे काय आहेत ते कुणाला माहिती. त्या टिपिकल पुरोगामी महिला आहेत. आणि पुरोगामी महिला असल्या, की सध्याच्या भारतातलं जे सरकार आहे, नरेंद्र मोदींचं सरकार, त्याचा द्वेष करणं हे साहजिकच येतं. त्यामुळे बायडेन आणि कमला हॅरिस यांना भारत आवडत नाही. यांची कुठलीही निर्णय भारताच्या मदतीचे झालेले नाहीत. ओव्हरऑलच आपण जर इतिहास बघितला, तर डेमोक्रॅटिक पक्ष हा भारताचा मित्र कधीही नव्हता. तरीसुद्धा बहुसंख्य भारतीय जे अमेरिकेत जाऊन नागरिक होतात, ते डेमोक्रॅटिक पक्षाचे सपोर्टर होते आत्तापर्यंत. 14 ट्रम्प 16 साली जेव्हा निवडून आले, तेव्हा पहिल्यांदा आपण बघितलं, की भारतीय वंशाची लोकांची मुलं ही ट्रम्पची सपोर्टर झाली होती. रिपब्लिकन सपोर्टर झाली होती. कारण त्यांच्या लक्षात आलं होतं डेमोक्रॅटिक पक्ष हा भारताचा मित्र नाही, आपला मित्र नाही आणि आपल्याला जर पुढे प्रगती करायची असली, तर ट्रम्पची कास धरणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. त्यामुळेच ती निवडणूक फिरली. म्हणजे नुसत्या भारतीयांनी नाही, तरुण पिढीने ती निवडणूक फिरवली आणि तेव्हा हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला आणि ट्रम्प निवडून आले होते. असा प्रकार तिथे चालला होता. आणि एक अगदी त्याचं उदाहरण द्यायचं तर परवाचा बांगलादेशचा जो सगळा प्रकार झाला, बांगलादेशमधली सगळी जी विकत आणलेली क्रांती आहे, पैसे देऊन घडवलेली, लाचलुचपत देऊन घडवलेली क्रांती आहे, ही अमेरिकेने घडवलेली आहे. अमेरिकेच्या डोनाल्ड लू नावाचे एक डिप्लोमॅट आहेत, ते तिथे अगोदर गेले, त्यांनी लोकांना पैसे वाटले, त्यांनी इस्लामी बंडखोरांना तिथे घुसवलं, घुसखोरांना घुसवलं आणि शेख हसीनांना हाकलून दिलं तिथनं. ही हिंसक क्रांती होती. ही सगळी अमेरिकेने केली होती. काही कारण नव्हतं करण्याचं. बांगलादेशची इकॉनॉमी चांगली चालली होती. शेख हसीना बांगलादेशकरता चांगलं करत होत्या. तरी त्यांना उलथून पाडलं आणि आता त्या देशात नुसती अनागोंडी चालू आहे. अमेरिकेने आपला एक पित्या मोहम्मद युनूस तिथे आणून बसवला. तोही परवा तिथनं पळून गेलेला आहे. हे असं सगळं करण्यामध्ये अमेरिकेचा हात असतो. त्याचं कारण काय होतं, की भारताला त्रास द्यायचा. डेमोक्रॅट पक्षाला कायमच भारताला त्रास द्यायचा आहे. कारण भारत हा उभरतीय शक्ती ज्याला म्हणतात. याच्यानंतरची सुपर पॉवर जी तयार होतीये, महासत्ता ती भारत आहे. तसं तिला होऊ द्यायचं नाहीये, म्हणून भारताला त्रास द्यायचा. म्हणून आपल्या दृष्टीने जर पाहिलं, भारतीय नागरिकाच्या दृष्टीने जर पाहिलं, तर कमला हॅरिस निवडून येणं हे फार चुकीचं ठरेल. कमला हॅरिसचे मित्रगण म्हणजे कोण आहेत? जॉर्ज सोरोस, प्रमिला पाल नावाची एक अशीच तिच्यासारखी बाई तिथे आहे भारतीय वंशाची, परंतु भारताचा कट्टर द्वेष करणारी. डावी गँग सगळी कमला हॅरिसच्या बरोबर एकवटली आहे. परंतु मला सांगायची ती गोष्ट वेगळीच. परवा ट्रम्पनी स्टेटमेंट केलेलं आहे, की बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जे अत्याचार झाले त्याचा मी निषेध करतो. मी राष्ट्रपती जर असतो तर हे मी होऊच दिलं नसतं. माझं त्याबद्दल ठाम मत आहे, की या लोकांवरती अन्याय होतोय. या लोकांचा अन्याय मी राज्यावर आलो तर तत्क्षणी ह्या थांबवेन. असं स्टेटमेंट ट्रम्प यांनी केलं, तर माझे काही अमेरिकेतले जे मित्र आहेत, जे डेमोक्रॅट सपोर्टर आहेत, ते म्हणले, "अरे, हे इलेक्शनकरता केलेलं स्टेटमेंट आहे. इलेक्शनमध्ये काहीही बोलायचं असतं." मी म्हटलं, "मग बायडन आणि कमला हॅरिस इलेक्शन लढत नाही आहेत का? त्यांनी हे स्टेटमेंट नाही केलेलं." तर त्यांनी मला उलटा प्रश्न विचारला, की "तुमच्या इथल्या विरोधी पक्षांनी तरी कुठे स्टेटमेंट केलंय?" आणि खरं आहे, आपल्या इथल्या विरोधी पक्षांनी बांगलादेशमधल्या हिंदूंना जे त्रास होत आहेत, जे अत्याचार होत आहेत, त्याच्यावर शब्द काढलेले नाहीये. कारण ही सगळी पुरोगामी तोंड दाबून बसलेली लोकं आहेत. त्यामुळे आपल्या इथले पुरोगामी, कमला हॅरिस, डेमोक्रॅट सध्या अमेरिकेतले, ही सगळी एकाच पिशवीतली लेकरं आहेत. एक ही थैली के चट्टे-बट्टे आहेत किंवा एकाच झाडाची विषारी फळं आहेत. त्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने, म्हणजे इथल्या भारतीयांच्या दृष्टीने तर नक्कीच, की अमेरिकेमध्ये कमला हॅरिस निवडून आले तर आपल्याला त्याचा त्रास होईल.
याच्याऐवजी ट्रम्प निवडून आलेलं काय तर काय होईल? 2 गोष्टी नेहमी सांगितल्या जातात, की ट्रम्प आले की ते कर वाढवतात वगैरे, वगैरे. पण ट्रम्प हे व्यापारी आहेत. त्यांना जर आपण पटवून दिलं, की हा कर वाढवणं तुमच्या कसं फायद्याचं नाहीये, आम्ही कशा पद्धतीने करू शकतो, तर ते त्याचा विचार करू शकतात. आणि दुसरं म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आता पुष्कळ वरती आलेली आहे हो. अशा एवढ्या-तेवढ्याशा कर वाढवल्याने आपल्याला त्रास होत नाही. त्यांनी भारतीयांचे व्हिसे बंद केले होते. पण अमेरिकेतल्या भारतीयांना त्यांनी ॲक्चुअली काही वाईट झालं नाही. कारण अमेरिकेतले भारतीय म्हणले, "आमचे पगार वाढले." कारण भारतातनं येणारी कॉम्पिटिशन कमी झाली. असा सगळा हा मिक्स्ड मामला असतो. पण एकूण पाहिलं तर ट्रम्प निवडून आले तर भारताला फायदा होईल. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये ज्याला स्विंग स्टेट म्हणतात, हा एक कन्सेप्ट थोडक्यात सांगतो, की ज्या स्टेट्समध्ये अमेरिकेमध्ये 50 वरती वेगळे-वेगळे प्रांत आहेत. स्टेट्स म्हणजे प्रांत तिथले. तर त्या सगळ्या प्रांतांमध्ये ज्या प्रांतांमध्ये डेमोक्रॅट आणि रिपब्लिकनचं समसमा बल असतं, त्यांना स्विंग स्टेट म्हणतात. म्हणजे झोक्यासारखं ते डेमोक्रॅटही जातील किंवा रिपब्लिकन पण जातील. तर अशी 7 स्विंग स्टेट्स सध्या अमेरिकेमध्ये आहेत. गेल्या निवडणुकीच्या निकालांवरनं ही स्विंग स्टेट ठरतात. तर ती स्टेट अशा प्रकारची आहेत: अरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, पेन्सिल्व्हानिया, विस्कॉन्सिन, नॉर्थ कॅरोलायना आणि निवाडा. आणि आता तरी असं दिसतंय या 7 मधल्या 5 स्टेटमध्ये ट्रम्पचं बहुमत येईल असं वाटतंय आणि 2 मध्ये काट्यावरती चाललेलं आहे. एकूणच ही काटेकी टक्कर आहे. परंतु असं म्हणायला हरकत नाही, की ट्रम्पला थोडासा जास्ती शक्यता आहे निवडून येण्याची. पुढे काय होतं ते आपण बघणारच आहोत. निवडणुकीचा निकाल परवा लागल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओ करणारच आहे. कारण त्या निकालाचे परिणाम काय सुदूर परिणाम जाणवतील. ट्रम्प जर निवडून आले तर या दोन्ही लढाया थांबतील. लढाया थांबल्या की अमेरिकेचं एकमेव लक्ष चीनकडे जाईल, जे आपल्याला हवं आहे. आपल्याला अमेरिकेचं लक्ष द्विधा झालेलं नको आहे. चीन हा अमेरिका आणि भारत यांचा कॉमन शत्रू आहे. त्या बाजूला अमेरिकेचं लक्ष जायला पाहिजे. आणि डेमोक्रॅट पक्षाचा चीन हा मित्र आहे. क्लिंटनचे तर चीनचे फार घनिष्ठ संबंध होते. ते पुन्हा कधीतरी त्याच्याबद्दल वेगळं सांगेन. असो, तर अशी अमेरिकन निवडणूक याचा निकाल हा जागतिक परिस्थितीमध्ये खूप परिवर्तन करणारा असणार आहे. बघूया तो कुठल्या बाजूने निकाल जातो. आणि ट्रम्प निवडून येऊ नये याच्याकरता इतकी लोकं कार्यरत होते, जॉर्ज सोरोस वगैरे गँग, की निवडणूक सुरू होण्याच्या काही महिनाभर आधी ट्रम्पवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्याच्या कानाला गोळी चाटून गेलेली आहे. म्हणजे थोडकी एक इंचानी जर ती गोळी चुकली असती तर ट्रम्प मरून गेले असते. तेव्हा अशा प्रकारची अतिशय अटीतटीची निर्वाणीची लढाई चालू आहे. त्या लढाईत कोण जिंकतं आपण बघूया. ट्रम्प जर जिंकले तर भारताला त्याचा तुलनात्मक फायदा होईल. कोणीतरी म्हटलं की ट्रम्प काही सगळेच डिसिजन भारताच्या बाजूचे घेतील. अरे मग तिथे काय मोदींना नाही बसवलेलं, तिथे ट्रम्पला बसवलंय. ते अमेरिकेच्या बाजूचे डिसिजन घेतील, पण त्यांचे जास्तीत जास्त डिसिजन भारताच्या फायद्याचे असतील. त्यामुळे ट्रम्प निवडून येणं ही भारतीयांच्या दृष्टीने चांगली गोष्ट असेल. बघूया काय होतं ते. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर दाबलं नसलं तर बेल आयकॉन दाबा. म्हणजे आमचे व्हिडिओ तयार झाले की आपल्याला त्याची बातमी मिळेल. आणि हो, आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ द्या. पुनश्च तुम्हाला दिवाळीच्या नंतर येत्या नववर्षाच्या शुभेच्छा आणि नमस्कार आणि धन्यवाद.